राज्यातील काही भागात पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू झाल्याचं आढळून आलंय। जिल्ह्यात कुठेही पक्ष्यांमध्ये असाधारण मरतूक आढळून आल्यास तात्काळ जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये कळवावं। तसंच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री दूरध्वनी क्रमांक 1823 30 418 1962 वर त्वरित संपर्क साधावा, असं आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर महेश शेजाळ यांनी केलंय। सर, काय सांगाल, हा बर्ड फ्लू मानवी जीवनास कितपत धोकादायक आहे? नमस्कार, मी डॉक्टर महेश शेजाळ, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कोल्हापूर। बर्ड फ्लू हा विषाणूजन्य आजार आहे आणि अन्न शिजवल्यानंतर कुठल्याही प्रकारचं विषाणू जिवंत राहत नाही। त्यामुळे उकडलेले चिकन, त्याचप्रमाणे उकडलेली अंडी ह्या अत्यंत निर्धास्तपणे त्याचं सेवन केलं जाऊ शकतं। त्याच्यामुळे कुठलाही बर्ड फ्लू प्रसार होत नाही आणि त्याबाबत व्हॉट्सअप किंवा इतर सामाजिक माध्यमांवरती चुकीचे अफवा आपण पसरू नये आणि जर चुकून अशी अफवा आपल्याकडे आली तर ती आपण तिथून पुढे फॉरवर्ड करू नये। बर्ड फ्लू हा शिजवलेले अन्न, शिजवलेली अंडी यामधून होत नाही, याची सर्व नागरिकांनी ही बाब लक्षात घ्यावी। त्याच पद्धतीने बर्ड फ्लू संदर्भात जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणा अलर्ट मोडमध्ये केलेल्या आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात विभागीय रोग निदान प्रयोगशाळा सुद्धा आहे, त्यांची पण सिस्टीम अलर्ट झालेली आहे। त्याच पद्धतीने जर पक्ष्यांमध्ये किंवा वाईल्ड बर्ड्समध्ये जर मरतूक आढळून आली तर आपण स्थानिक पशुवैद्यकीय दवाखाना किंवा टोल फ्री क्रमांक 1962 किंवा टोल फ्री क्रमांक 1800 233 0418 या पशुसंवर्धन विभागाच्या टोल फ्री क्रमांकावरही आपली माहिती देऊ शकता। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काय आढळले? सध्या कोल्हापूर जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचं बर्ड फ्लू सदृश आजाराची लक्षणं नाहीत। फक्त राज्यात 2-3 जिल्ह्यात आढळल्यामुळं प्रशासन सतर्क मोडमध्ये आहे आणि लोकांमध्ये अनावश्यक घबराट होऊ नये म्हणून सर्वांना सतर्कतेचं आवाहन करण्यात येत आहे। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।